आणलं रे मस्त धरलं शिकार एक मरळ आणली दांडगे मस्त चांगलं शिकार वर राहिलं बघ लाईनीत घ्या बघ धरू राहिलं अजून मस्त शिकार धरली. मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. एवढा तापमान आहे ना आलो बाईकवर धरणावर तर आज दाखवणार एक आगळी वेगळी पद्धत म्हणजे छोटीचं जाळ आहे ते वडायचं आणि चापून धरायचं पकडून गाळ असेल खाली गाळात बसली तर तुम्हाला दाखवतो मासे पण धरणार आहे कसे धरत होते पण बघा आणि धरले तर रेसिपी पण दाखवणार आहे आणि हे बघा धरणं येईल हे भरपूर लोक धरणं धरायला आहे बघ मासे इथं धरू राहिले आणि इकडं पण चालूच आहे आणि आमची गँग ते बाजूला आहे. तर आता जाऊन बघू आपण कसे मासे धरतो आम्ही ते पण व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो आलेलं आहे आणि इकडं मासे धरायचं काम चाललेलं आहे आणि जाम गँग आले. अरे बाप रे बाप खतरनाक काम चालू आहे. भरपूर गँग आले पाव केवढं धरलं आणि एक गोणी भरून कपडे त्यांचे चपला बिपला पडले आहे का नाही रे काही झाली का बोनी दाखव. अरे एवढी गँग असल्यावर चांगली बोनी व्हायला होते काय रे मर इकडे घे धरलाय बर का पुढे आहे का नाही. हा वाम आहे वाम मस्त मस्त मरळ सांगतो शेतकरी देऊन चॅनलचा मालक हे बाय असं धर राहिला नेक्स्ट टाइम धरताना दाखवतो व्यवस्थित. मित्रांनो छोटासा जाळ आहे आणि ते जाळा असा खोलवा बनवला आहे मध्ये खोल आणि दोन्ही काडानी ओढत 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 जवळ घ्यायचं आणि जे मासे फसतील ते मासे जाळ्याने धडकून धरायचे. अरे तिकडं मध्ये राहना मध्ये कोणीच नाही सरकून घ्या ते कोण पोहत आहे बघ पाणी जास्त आहे ते तुम्ही तिघं जण जास्त झाला तिकडं. हा झुमऱ्या झुमऱ्या नुसतं पोहतच राह पाण्याचं तापमान लय आहे एवढं फक्त दाखवतो नंतर मीच कुदतो 40 आहे का रे घ्या पटापटा कॉल आहे बाई एक साईडनं निघून जातं मध्ये आहे ना मध्ये उंच आहे ते हा तुम्ही दोघांनी पोहू राहिलं दम असं गोळ्यात आणलंय. आता इकडं जवळ आलं दाखवतो जास्त लांब व्हिडिओ होईल तर घ्या गोल करीत घ्या आणि जाळ्याला साखळे बांधले खाली वरून धरायचं. गोळायचं आणलंय जवळ बघू जवळ आणलंय गोळायचं ते खाली नको टाकू मासं निघून जातील. हे आता गोळायचा ना आणू चांगले आता हे इकडे सोडून द्यायलाय पुण्यातच दर चांगला आणली गोळा पॅक केला आता खाली चापून धरायचं. उलटा पालटा केला का डायरेक्ट असं निघून नको झाला उलटा पालटा केला. आता चापायचं का काय रे चापायचं आता हा का डायरेक्ट कडाल नाही मध्ये चापू राहिला पाया ना काय आहे काय चापा चांगला चापून घ्या मध्ये चापू राहिल्या. बोड्या पा कशा एकालाही पोट नाही चाल इकडं जागा कोंडवायला इकडे हे बघ हे अशी गँग घुसत आहे जाळा घेऊन हा मेन पुढा थोडा अजून पुढून जाय ना खोल आहे खोल असेल तर मग जाऊ दे छात्यावाले गळ्यावाले पाण्यातून अशी एवढी जागा कोंडवतील माच्या धरायला. आता काय तुम्ही बोललं म्हणजे आता सगळाच थांबला.
त्या सारखला पोलीस हा लगेच तापले कांदे. वाट करून घे इकडे होत ना. शहाणे हाताची इकडे जराशी शहाणे हाताने घ्या. चला बरं. अरे जबर 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 एवढे धरले बऱ्यापैकी. वाम आणि मरळ्या एक दोन दुसरे मासे झाले. आता वाट करून घेतो. काय खायचं आज? खायचं रेसिपी बनव रे ताजी. कोणता मासा खायचंय ताजी? कोणता खायचंय? इचू मासा खायचंय का? हे काळा आहे तो. आता कोणती दाजी बनवते? कोणतं खायचंय सांगा पटक्या. रेसिपी बनवाय घ्यायला आपल्याला. जिओ सटके नको. कोणतं? वाम ना. चला मित्रांनो दाजी सांगताय वाम. तर तुम्हाला दाखवतो वामची रेसिपी. पीस बनवून घेतले वामचे मस्तपैकी. तयारी कांदा कढीपत्ता टाकून घेतले. मिरची मसाला मित्रांनो हे आपण वाम बनवले. आंबे चपाती भात. आपण खाऊन बघू कसे झाले. असे थोडीशी ग्रेव्ही बनवायची आणि असे पीस घ्यायचे वामचे. मस्त शिजलेले. मस्त झाले बरं का. तर अशी वाम केले ना मस्त लागते. तर या जेवायला आता.